आता 312 हे बघत असताना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रशासक आणि शासक या दोन रुळावरून चालणारी ही भारतीय संविधानाची गाडी आहे. भारतीय संविधान जेव्हा कायदे करतं आणि त्याची अंमलबजावणी करतं, म्हणून हे दोन प्रमुख जे मूळ अंग आहेत आपल्या एकंदर प्रशासकीय जीवनाचे, शासकीय जीवनाचे, व्यवहार्य जीवनाचे, मग त्याच्यामध्ये तुमचे हक्क असो, तुमचे अधिकार असो, तुमचे टॅक्स असो, तुमचा विकास असो, तुमचा दारिद्र्य रेषेखालचा प्रवास असो, सगळंच ज्या नियमाने अनुकंपित होतं, ज्याला हादरा बसतो किंवा चलित होतं, असे अनेक जे प्रकार आहेत त्या प्रकाराचं समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि जसं आपण बघितलं की कायद्याची चौकट संसदेने केलेले कायदे, विधानमंडळाने केलेले कायदे, तर जे त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलचा विशेष करून IAS IPS या दोन सेवांना जे मुख्य महत्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ते महत्व अनन्यसाधारण आहे. ते महत्व इतर सेवांच्या सारखं नाहीये. या सेवांना डायरेक्ट संविधानामध्ये प्रावधान असल्यामुळं या सेवा प्रबल आहेत. यांच्यावर बडतर्फी किंवा यांच्यावर होणारे जे निलंबनाचे कायदे आहेत तेही फार क्लिष्ट आहे, म्हणजे सहज सोपे नाहीत. एखाद्याने एखादा गुन्हा केला म्हणून पटकन त्याला निलंबित करा असं होत नाही. याचाच अर्थ असा आहे की या सेवांना अनन्यसाधारण महत्व संविधानामध्ये देण्यात आलेलं आहे. कारण हा खरा प्रशासनाचा कणा आहे आणि प्रशासनाचा कणा म्हणजे राज्याचा कणा. राज्य हे बसून जेव्हा विधान भवनामध्ये नियम करतं तेव्हा ते नियम रस्त्यावर व्यवहार्य जीवनामध्ये लोकांच्या जीवनात कसे पारित होतात, कुठल्या पद्धतीने ते पारित झाली पाहिजे. तर प्रशासकाचं लोकाभिमुख असणं हे आवश्यक गृहीत धरून या ठिकाणी ही मांडणी केलेली आहे. पण तरीही प्रशासन जर शासनाच्या अंडर असेल तर ते कुठल्या बाबतीत आहे हे आपण समजतो. शासनाने केलेले कायदे, शासनाने म्हणजे विधिमंडळाने, संसदेने केलेले कायदे हे त्यांना बाधक असतात. स्वैर किंवा मनमानी कारभार कुठल्याही प्रशासकाला, कलेक्टर असो की तहसीलदार असो की जिल्ह्याचा पोलीस प्रमुख असो, त्याला करता येत नाही. कायद्याला सगळेजण बांधील आहेत, परंतु कायद्याची बांधिलकी जपताना तुम्हाला जनताभिमुख राहणं हेही तितकंच आवश्यक आहे. ही परिस्थिती विशद करण्यामागचं कारण असं की काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी असलेला प्रघात आणि आता असलेला प्रघात, की सर्वसाधारण जनतेला घटनेतून जे सांगितलेलं आहे, जशी सुखसुविधा, जे लोककल्याणकारी जीवन मिळालं पाहिजे तसं मिळत नसेल तर या ठिकाणी मग जबाबदार कोण? आपण संविधानाचं पारायण करतोय. या पारायणाच्या संदर्भात हे प्रश्न वारंवार आपल्या मनात निर्माण होतात की हे सगळं तर ठीक आहे भाऊ, संविधानामध्ये तर फार व्यवस्थित सांगितलं, पण मग तसं होत का नाही? तसं चित्र आमच्या व्यवहार्य जीवनामध्ये सर्वसाधारण माणसांच्या का त्याचं प्रतिबिंब पडत नाही? म्हणून हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की शासकच चांगला पाहिजे असं नाही, तर तुमचा प्रशासकही तेवढा चांगला पाहिजे. तो चांगला प्रशासक कसा तुमच्यापर्यंत पोहोचेल सेवा घेऊन अंमलबजावणी कायद्याची करत असताना, ते पाहणं व्यवहार्य दृष्ट्या महत्वाचं आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी अखिल भारतीय सेवा या मथळ्याचं अनुच्छेद 312 त्याचं विवेचन करणार आहोत. आज दिनांक 22 जानेवारी 2022, 167व सलग संविधान पारायणाचं हे पुष्प गुंफत असताना आपण बघूया की पहिल्या समभागामध्ये अनुच्छेद 312 असं म्हटलं आहे की भाग 6 प्रकरण 6 घटनेमध्ये, आता आपण भाग 14वा बघतोय, भाग 6 प्रकरण 6 किंवा भाग 11 यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या पलीकडे जाऊन 312 हे घटनेला निर्माण करावं लागतं. संविधानामध्ये याचा समावेश करावा लागतो. ते काय आहे ते एक मिनिट जरा बघून घेऊया. भाग 6 प्रकरण 6 काय आहे की दुय्यम न्यायालय हा त्याचा मथळा आहे. त्याच्यामध्ये 233 ते 237 ही 4 अनुच्छेद आहे आणि याच्यामध्ये जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा न्याय अधिकारी याच्याबद्दलचं विवेचन आपण बघितलं आहे. तुम्ही म्हणा जिल्हा दंडाधिकाऱ्याचं इथं काय काम आहे? हे तर वेगळे अधिकार आहेत आणि जिल्हाधिकाऱ्याचं या ठिकाणी, दंडाधिकाऱ्याचं या ठिकाणी काय आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही कलेक्टर ऑफिस समोरून जातो तेव्हा तिथे जिल्हा दंडाधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी
असे फलक बघायला मिळतात. जिल्ह्याचा जो IAS अधिकारी कलेक्टर आहे, त्याच्या पदामध्ये काही न्यायिक अधिकार सुद्धा समाविष्ट केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना जिल्ह्याचा दंडाधिकारी या नावाने संबोधलं गेलेलं आहे. याचा संदर्भ भाग 6च्या प्रकरण 6 मध्ये जी अनुच्छेद आपण बघितली ती जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या संदर्भातली आहे, ती या ठिकाणी लागू पडतात एवढाच याचा अर्थ आहे. म्हणजे ते तर आहेच, त्याशिवाय म्हणजे त्याच्या कुठलाही प्रतिकूल परिणाम न होऊ देता 312चं पुढे विवेचन आहे. आणि म्हटलेलं आहे दुसरं किंवा भाग 11, तर भाग 11 मध्ये केंद्र व राज्य संबंध याच्याबद्दल 245 ते 262 हे अनुच्छेद जे आपण बघितले त्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र यांच्यातले परस्पर संबंध विषद करताना कुठल्या सेवा ह्या राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, कुठल्या सेवा ह्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकारला त्या सेवा पुरवतं. म्हणजे IAS अधिकारी हे UPSC थ्रू निर्माण होतात, IPS अधिकारी हे UPSC थ्रू निर्माण होतात आणि ते सगळ्या राज्यामध्ये दिलेले जातात. याच्यावरतीही बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हल्लीचं जे काही प्रकरण आहे, काही राज्यांनी सांगितलेलं आहे की आमची संमती असल्याशिवाय आम्हाला तुम्ही IAS आणि IPS अधिकारी देऊ शकत नाही, आमच्यावर लादू शकत नाही. हल्लीचंच ताजं प्रकरण आहे. तर त्याचाही संबंध या ठिकाणी आहे, कारण संविधानामधल्या तरतुदीप्रमाणे देश जर एक संघ ठेवायचा असेल तर केंद्रीय सेवा ह्या देशाला एकत्रित बांधून ठेवू शकतात. मग तो तामिळनाडूचा IAS अधिकारी असो की IPS अधिकारी असो, तो गुजरातमध्ये काम करणार गुजरातचा, पंजाबमध्ये पंजाबचा, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला, आंध्रामध्ये आंध्राचा, कर्नाटकमध्ये कर्नाटकचा, पश्चिम बंगालमध्ये, ही जी नेटवर्किंग या सेवेची आहे ही नेटवर्किंग खऱ्या अर्थाने कायद्याच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून देशाला एक संघ ठेवत असते. हे फार महत्वाचं या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे की IAS आणि IPS या दोन सेवांच्या माध्यमातून खरं संघराज्य, खरं फेडरल स्टेट ऑफ इंडिया निर्माण होतं. युनियन ऑफ इंडिया आपल्या जागी आहे, स्टेट ऑफ इंडिया आपल्या जागी आहे, प्रत्येक राज्य आपल्या जागी आहे. दोघांमध्ये जो फेडरलिझम, एकसंघ राज्य, संघराज्याची कल्पना, हा जो संदर्भ आहे तो संदर्भ जर अबाधित राहिला असेल तर ह्या केंद्रीय सेवांमुळे अबाधित आहे आणि किंबहुना त्यासाठीच या केंद्रीय सेवांची निर्मिती आहे. म्हणून या ठिकाणी जो उल्लेख केला आहे की भाग 6चे प्रकरण 6 व भाग 11 या मधल्या तरतुदी काहीही अंतर्भूत असले तरी, म्हणजे त्यातल्या तरतुदी अंतर्भूत धरूनच, त्यातल्या तरतुदी प्रमाण मानूनच त्या तरतुदी काय आहेत, त्या जिल्हा दंडाधिकाऱ्याबाबतच्या तरतुदी आहेत आणि भाग 11 मध्ये राज्य आणि केंद्र यांच्यातल्या संबंधाच्या तरतुदी आहेत. या दोन्ही तरतुदी अंतर्भूत असले तरी राज्यसभेने, हे महत्वाचं आहे या ठिकाणी, इथं लोकसभा म्हटलेलं नाही, राज्यसभेने, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, देशाचं सगळ्यात जास्त मोठं वरिष्ठ ज्येष्ठ सभागृह ज्याला आपण म्हणतो आपली राज्यसभा आहे. म्हणून राज्यसभेचा उल्लेख इथे महत्वाचा आहे, अनन्यसाधारण आहे आणि लोकसभे शिवाय राज्यसभेचा या ठिकाणी उल्लेख झालेला. काय करायचं आहे, राज्यसभेने उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या तिच्या सदस्यापैकी कमीत कमी 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाद्वारे जर तसे करणे राष्ट्रहितार्थ आवश्यक किंवा इष्ट, राष्ट्रहितार्थ आवश्यक म्हणजे गरजेचे आणि इष्ट म्हणजे आवश्यकच, महत्वाचे जे काही संदर्भ असतील असे घोषित केले असेल तर घोषणा कोणी करायची, राज्यसभेने 2/3 बहुमताने. संसदेला ती घोषणा केल्यानंतर संसदेला कायद्याद्वारे संघराज्य आणि राज्य यांच्या समायिक एकत्रित अशा एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय न्यायिक सेवा धरून, न्यायालयाच्या सेवा धरून सुद्धा, म्हणजे हायकोर्टाचे जजेस त्याच्यामध्ये आले, कोर्टाचे सगळे पदाधिकारी, रजिस्ट्रार्स त्याच्यामध्ये आले, प्रोथोनोटरी किंवा बाकीचे जे पद आहेत ती पद त्याच्यामध्ये आली. निर्माण करण्याची, ही सगळी सेवा निर्माण करण्याची तरतूद करता येईल आणि या प्रकरणाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून
अशा कोणत्याही सेवेत करावयाची भरती व ती मध्ये नियुक्त होणाऱ्या व्यक्तीच्या सेवा सरती याचे विनियमन करता येईल. किती सुंदर सांधा आहे बघा. हे कोणी करायचं? राज्यसभेने करायचं. राज्यसभा, केंद्र आणि शासन हे एकसंघ फेडरल इंडिया कसा काम करेल, युनियन आणि स्टेट मिळून, यासाठी या सेवांची निर्मिती, कुठल्या कुठल्या सेवांची निर्मिती करावी? एखाद्या विशिष्ट प्रांतामध्ये एखादी सेवा निर्माण व्हावी असं जर वाटत असेल, ती अर्थकारणातली असेल, आर्थिक बाबतीतली असेल, कॉम्प्ट्रोलर जनरलच्या वगैरे आपण पोस्ट बघितल्या आहे, त्याच्यामध्ये एखादी अखिल भारतीय सेवा याच्यामध्ये असावी. अखिल भारतीय सेवा असल्याशिवाय हा एकमुखी अंमल पूर्ण देशामध्ये होणार नाही, असं जेव्हा राज्यसभेला वाटेल, तेव्हा राज्यसभेने असा प्रस्ताव 2/3 बहुमताने पारित करून कोणाला द्यायचा आहे? संसदेला द्यायचा आहे. आणि संसद म्हणजे दोन्ही सभागृह आले त्याच्यामध्ये. थोडक्यात हे लोकसभेकडे पहिला जाईल, परंतु मूळ प्रस्ताव हा पारित होईल आणि प्रस्तावित केला जाईल तो राज्यसभेने, राज्यसभेच्या 2/3 बहुमताने. असं झालं तर संसदेला अखिल भारतीय सेवा म्हणजे त्याच्यामध्ये अखिल भारतीय न्यायिक सेवा सकट निर्माण करता येतील. म्हणजे संसदेला कायदे आणि नियम बनवता येतील आणि असे नियम बनवल्यानंतर या सेवा शर्ती, त्यांचं पदावधी, त्यांचं निवृत्ती, त्यांचे पगार भत्ते हे सगळे याबाबतचे नियम म्हणजे विनियमन करण्याचे अधिकार संसदेला असेल. संसदेला अधिकार दिलेले आहेत. संसदेला अधिकार डायरेक्ट संसदेला अधिकार असे न देता हे राज्यसभेच्या माध्यमातून वर्ग करण्यात आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये प्रकरण आपलं भाग 6चं प्रकरण 6 आणि भाग 11 या दोन्हीचा समावेश केलेला आहे, ज्याच्यामध्ये न्यायिक सेवा आणि राज्य आणि केंद्र यांच्यातल्या सामायिक सेवा, दोन्ही लागू असलेल्या सामायिक सेवा या अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणजे या सेवांची महती थोडक्यात आपल्या लक्षात येते. समभाग 2 अनुच्छेद 312 असं म्हणतो, या संविधानाच्या प्रारंभी, संविधान लागू झाल्या या संविधानाच्या प्रारंभी भारतीय प्रशासकीय सेवा, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस IAS आणि भारतीय पोलीस सेवा, इंडियन पोलीस सर्व्हिसेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, याचा अर्थ या दोन सेवा आधीच ओळखल्या जातो, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवा संसदेने या अनुच्छेदा अन्वये निर्माण केलेल्या सेवा असल्याचे मानले जाईल. म्हणजे संसदेने या सेवा निर्माण केल्या असल्याचे मानले जाईल याचा अर्थ काय आहे की IAS आणि IPS, त्यावेळी ICS होतो, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणायचे, नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, हा एक शब्दाचा फरक आहे, परंतु या सेवा ब्रिटिश इंडियामध्ये अस्तित्वात. IAS आणि IPS. कामटे म्हणून जे महाराष्ट्राचे पहिले इन्स्पेक्टर जनरल होते, डायरेक्टर जनरल हे पद बॅन्सी नंतर आलं, पण कामटे म्हणून होते जे आपले अशोक कामटे त्यांचे आजोबा, हे ब्रिटिश इंडियातले अधिकारी होते. आणि ते जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या सेवांना इंडियन पोलीस सर्व्हिसेस म्हणून संबोधलं गेलं. म्हणजे ज्या पोलीसच्या केंद्रीय सेवा आणि ज्या पोलीसच्या प्रशासकीय सेवा, प्रशासनाच्या, कलेक्टरच्या, IAS आणि IPS, ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आणि इंडियन पोलीस सर्व्हिसेस, नंतर झाल्या इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आणि IPS इंडियन पोलीस सर्व्हिसच राहिलं. तर सुरुवातीला याला इंडियन पोलीस एवढंच म्हणायचे, नंतर सर्व्हिसेस हा शब्द आला, कारण इंडियन पोलीस IP असं लिहायचे त्यावेळी. हे इंडियन पोलीस लिहिण्याचं एक होतं की ब्रिटिशांच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये पारित झालेल्या नियमाप्रमाणे हे इंडियन पोलीस होतं, पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा यांना सर्व्हिसेस म्हटलेलं आहे. या सेवा आहे, ही मक्तेदारी नाही, या सेवा आहे. आणि ही सेवा म्हणत असताना हा सर्व्हिसेस विरोध लागलेला आहे. म्हणून जुने जे IP होते ते IPS झाले, जुने जे ICS होते ते IAS झाले. परंतु या दोन्ही सेवा जशा ब्रिटिश इंडियामध्ये चालू होत्या तशाच त्या या दोन नावानी, IAS आणि IPS नावानी पुढे गृहीत धरल्या जातील आणि संसदेने पारित केलेल्या सेवांमधल्या केंद्रीय सेवा असतील असं गृहीत धरलं जाईल, हे अनुच्छेद 312 समभाग 2 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले. म्हणजे ब्रिटिश लिगेसी हॅज बीन रेग्युलराइज इन इंडियन गव्हर्नन्स सिस्टम असं म्हटलं तर वावगा अजिबात होणार नाही. भारताच्या
शासकीय प्रशासकीय यंत्रणेमध्ये हे कलम जसंच्या तसं ब्रिटिशांच्या ह्याच्यातून आलेलं एक कलम आहे, ज्याच्यामध्ये 2 सेवांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. तुम्हाला असं दिसेल, की या 2 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या व्यतिरिक्त तिसऱ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचा नावानिशी उल्लेख नाहीये. म्हणून हे अनन्यसाधारण महत्त्वाच्या सेवा आहेत. आणि मी नेहमी सांगत असतो, की आय-ए-एस आणि आय-पी-एस हे जितके निष्ठावान आणि जनताभिमुख असतील, तितकं हे संविधान या देशामध्ये चांगल्या पद्धतीने काम. आणि या 2 पातळ्यांमध्ये जर काही कलुषण आलं, या कलुषित झाल्या, मग त्या राजकीय हेतूने असो, आप्त मित्र प्रस्थापित लोकांचे प्याधे, प्रस्थापित लोकांच्या हाताखाली काम करणारे असे काही अधिकारी असो, की इतर काही धर्म आणि जातीची कीड या सेवांना लागलेली असो. ही जर बाजूला सारून खऱ्या अर्थाने तुम्ही भारताच्या आय-ए-एस सेवेचे पाईक आहात, हे जर म्हणायचं असेल, तर तसे आय-ए-एस आहेत की नाही, तसे आय-पी-एस आहेत की नाही, याचं परीक्षण आपल्याला करावं लागेल. जेव्हा परमबीर सिंगासारखे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा काही कलेक्टर आहेत, त्यांचे भ्रष्टाचारामध्ये नावं घेतली जातात. अनेक अशी नावं आहेत. आता उद्देश आपला संविधान पारायणामध्ये तो नाहीये. पण प्रश्न या ठिकाणी आहे, की तुम्हाला डायरेक्ट संविधानामध्ये प्रावधान दिलेलं आहे. तुमचं मेन्शन डायरेक्ट संविधानामध्ये केलेलं आहे. आणि याला भारताच्या भूमीवर असलेल्या ब्रिटिश लिगेसीची पार्श्वभूमी आहे. तो वारसा आहे. हा लक्षात घेता या सर्व्हिसेसचा मान आणि दर्जा लोक तर ठेवतीलच, पण या पदावर काम करणाऱ्या लोकांनी ती गरिमा जपायची आहे. हे फार मोठी नैतिकतेची बाब आहे या सेवांच्या बाबतीत. आणि जेव्हा मनोमन सगळ्या देशाला हळहळ झाली, की कमिशनर सारखा माणूस असलेला परमबीर सिंग याला ऍब्स्कॉन्डर घोषित करावं लागलं. त्या पदाला अशोभनीय आहे. कशासाठी तुम्ही हे करता? चुकलंय कायदेशीर काहीतरी, ठीक आहे, समोर येऊन फेस करा. पण हे समोर येऊन फेस करण्याचं कुठल्या तरी राजकीय माणूस सांगतो म्हणून त्याच्या आधी आपण परागंदा व्हायचं, हे अशोभनीय आहे. मी मुद्दाम याचा उल्लेख करून ह्याचे दर्जा आणि याचं महत्व काय आहे हे अधोरेखित करण्याचा माझा प्रांजळ प्रयत्न आहे. तुम्हाला व्यक्तिगत दोष दूषण देण्याचं काही कारणच नाही. हे संविधानाचं पारायण आपण करतो. आणि जे आपण बघतोय, जे वाचतोय, केव्हा तांत्रिकदृष्ट्या वाचून घ्यायचं आणि अर्थ सांगायचं असं नाही, तर त्याची एक नैतिक मूल्य संवर्धनाची जी बाजू आहे ती सुद्धा विशद केली गेली पाहिजे. प्रचंड अधिकार, खूप मोठ्या प्रमाणात अधिकार या लोकसेवकांना मिळालेले आहे. आय-ए-एस आणि आय-पी-एस अधिकारी त्यांच्या जर तुम्ही संहिता बघितल्या, त्यांचे अधिकार बघितले, एक जिल्हा काबूत करणं, एका निर्णयाने जिल्ह्यातले कित्येक करोड लोकांचं आयुष्य प्रभावित होणं, ह्या साध्या गोष्टी नाहीयेत. म्हणून तेवढ्या परीक्षाही कठीण असतात. परंतु ह्या अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार हे केवळ त्यांची मिरवेगिरी करण्यासाठी किंवा राजकारणाच्या दावणीला बांधून काहीतरी गुन्हेगारी स्वरूपाचं राजकारण करण्यासाठी नसून, हे जबाबदारी जनताभिमुख कर्तव्य पार पाडण्याची आणि संविधानातल्या ज्या लोकोपयोगी गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची आहे. म्हणून या सेवांचं महत्व अनन्यसाधारण आहे. समभाग 3 अनुच्छेद 312 पुढे असं म्हणतो, खंड 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या अखिल भारतीय न्यायिक सेवेमध्ये अनुच्छेद 336 मध्ये व्याख्या केलेल्या जिल्हा न्यायाधीशांच्या पदापेक्षा कनिष्ठ असलेल्या कोणत्याही पदाचा समावेश असणार नाही. जिल्हा न्यायाधीश हे किमान एक लेवल ठेवलेली आहे. त्याच्या वरचे जे न्यायाधीश असतील ती सगळी पदं ही केंद्रीय शासनाकडून भरण्यात येतील. जिल्हा न्यायाधीशाच्या खालची पदं राज्य शासन त्यांच्या पद्धतीने राबवून घेईल. परंतु अखिल भारतीय न्यायिक सेवेतील जिल्हा न्यायाधीशाच्या पदापेक्षा वरिष्ठ असलेली पदं ही संसदेने पारित केलेल्या कायद्याप्रमाणे केंद्र शासनाला भरून द्यावे लागतील. अनुच्छेद 236 चा या ठिकाणी अनुच्छेद 236 म्हणजे अर्थ लावणे या मतळ्याचं अनुच्छेद आहे. त्या मतळ्यामध्ये जिल्हा न्यायाधीश या शब्दाचा अर्थ विशद केलेला आहे. आणि जिल्हा न्यायाधीश जसं मी म्हणालो की जिल्हा दंडाधिकारी असं जेव्हा आय-ए-एस अधिकाऱ्याला म्हटलं जातं, तेव्हा आय-ए-एस अधिकारी हा जिल्हा न्यायाधीशाचं सुद्धा काम करत असतो. जिल्हा न्यायाधीशाचे अधिकार
IAS कलेक्टरच्या अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्या नियमावलीमध्ये ते आहेत आणि म्हणून इथे 236चा अनुच्छेद 236चा उल्लेख या ठिकाणी केला आहे, जिथे जिल्हा न्यायाधीशाची व्याख्या देण्यात आली. त्या व्याख्येनुसार या ठिकाणी या सेवा जिल्हा न्यायाधीश आणि त्याच्यावरच्या ज्या आहेत त्या केंद्र शासनाला ठरवण्याचा अधिकार आहे. न्यायिक व्यवस्थेतल्या जिल्हा न्यायाधीशाच्या खालच्या ज्या असतात, म्हणजे सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश आपण म्हणतो, जिल्हा न्यायाधीशाच्या ज्या खालच्या सेवा आहेत त्या सेवा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. एवढा याचा अर्थ आहे. परत एकदा वाचतो म्हणजे शब्दांची क्लिष्टता आपल्या लक्षात येईल. खंड 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या अखिल भारतीय न्यायिक सेवेमध्ये अनुच्छेद 236 जिल्हा न्यायाधीश मध्ये व्याख्या केलेल्या जिल्हा न्यायाधीशाच्या पदापेक्षा कनिष्ठ असलेल्या कोणत्याही पदाचा समावेश असणार नाही. याचाच अर्थ असा की जिल्हा न्यायाधीशापेक्षा वरिष्ठ असलेल्या सर्व पदांचा समावेश या केंद्रीय शासनाच्या अखत्यारीत त्यांची नियुक्ती, त्यांची निर्मिती करण्याचे कायदे करण्याच्या हिशोबाने संसदेला असेल. समभाग 4 पूर्वोक्त अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्यासाठी तरतूद करणाऱ्या कायद्यामध्ये त्या कायद्याच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असतील अशा भाग 6 चे प्रकरण 6 यात सुधारणा करणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव करता येईल आणि असा कोणताही कायदा हा अनुच्छेद 368च्या प्रयोजनार्थ या संविधानाची सुधारणा असल्याचे मानण्यात येणार नाही. म्हणजे घटना दुरुस्तीचा दर्जा नाही. घटना दुरुस्ती ही संपूर्ण देशासाठी लागू असते. इथे का अशा प्रकारच्या सेवा शर्ती बदलण्याला घटना दुरुस्तीचा दर्जा दिलेला नाहीये? कारण एखादी घटना एखाद्या विशिष्ट राज्यासाठी, एखाद्या विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी जर एखादी विशिष्ट नियमावली करायची असेल तर तिला सरसकट घटनेत सुधारणा, संविधानामध्ये अमेंडमेंट असा दर्जा देता येणार नाही. तो जर दिला तर तो लागू पडेल संपूर्ण भारताला. म्हणून काही विशिष्ट ठिकाणी काही विशिष्ट गोष्टी करायच्या असतील आणि त्या न्यायिक सेवेबाबत असतील. उदाहरणार्थ जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, केंद्रशासित प्रदेश किंवा रिमोट त्रिपुरा, मेघालय, नागालँड या ठिकाणचं काही शासन असेल, लक्षद्वीप, मालदीव, अंदमान निकोबार इथलं काही शासन असेल, तर त्या शासनासाठी अशा पदांच्या सेवा शर्ती बदलण्याचा अधिकार, त्याच्यामध्ये यथोचित बदल करण्याचा अधिकार हा संसदेला निश्चितपणे आहे. परंतु तो अधिकार वापरताना म्हणजे भाग 6च्या बाबतीत जिल्हा दंड अधिकारी याच्याबद्दलच्या सगळ्या तरतुदी आहेत त्या वापरण्याबाबतीत जर काही नियमात बदल झाले असतील तर ते नियम सरसकट घटनेत केलेले बदल आहे असं मात्र समजता कामा नये. त्याचं कारण एकच आहे की घटनेत बदल जर झाले असतील तर सगळ्या देशाला लागू पडेल, परंतु विशिष्ट भागासाठी ही तरतूद घटनेमध्ये संविधानाने समभाग 4 अनुच्छेद 312 अन्वये करून ठेवलेली आपल्याला दिसते. पुढे आपण हे विवेचन असं नेत असताना 312 क ला एक पार्श्वभूमी आहे. हे 1972 ला आणलेलं घटना दुरुस्ती विधेयक आहे, ज्या विधेयकानुसार 312 क निर्माण करण्यात आलं आणि 312 क विवक्षित सेवामधील अधिकाऱ्यांच्या सेवा शर्ती बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेचा अधिकार, संसदेस कायद्याद्वारे खालील अधिकार आहेत. 1972 ला असं काय घडलं असेल प्रकारची ही नियमावली करण्याची गरज पडली? इथे थोडस आपल्या संविधानाला प्रशासकीय दृष्टीनं लोकशाहीकडून एकाधिकारशाहीकडे नेणारी चाहूल दिसते. हे 1972 साली म्हणजे तुमच्या ज्या सेवा शर्ती आहेत, आता ह्या प्रशासकीय सेवा निर्माण झाल्या, त्यांच्यासाठी डायरेक्ट संसदेने कायदे केलेले आहे आणि त्या कायद्याप्रमाणे ते शासक आणि प्रशासक काम करत असतात. शासक हा 5 वर्षासाठी येतो, प्रशासक हा 35-40 वर्षावर रिटायर्ड होईपर्यंत राहतो. म्हणून प्रशासकाचे सर्व्हिसेस, त्यांचे कायदे, त्यांचे नियम हे तेवढेच महत्वाचे आहे आणि म्हणून प्रशासक हा कसा शासकाच्या दडपणाखाली राहू शकेल किंवा शासकाला प्रशासकाच्या सेवा शर्ती बदलण्याचा, त्या नियंत्रित करण्याचा अधिकचा अधिकार, सरप्लस ऑथॉरिटी हा 312 क नी दिलेला आहे.
त्याचा जर आपण बारीक विचार केला तर असं दिसेल की 312 हे आर्टिकल असताना आणि त्याच्यामध्ये समभाग 4 समभाग 3 या सगळ्या तरतुदी असताना विशेषत्वाने 312 क ची निर्मिती 1972 साली का करावी लागली? तर 1972 ला ज्या कोण पंतप्रधान होत्या आणि जसं काही त्यांच्या लक्षात येत होतं की खऱ्या अर्थाने सक्षम शासन जर करायचं असेल तर सगळे प्रशासकीय अधिकारी हे आपल्या एकमुखी अखत्यारीत असले पाहिजे. आपण करू ते प्रमाण. मला या ठिकाणी एक प्रसंग सांगावासा वाटतो. मी एकदा 6 डिसेंबर की 14 एप्रिल काहीतरी तारीख होती. आंबेडकरांच्या जयंती किंवा महानिर्वाणाचा तो दिवस असावा. DRDO पुण्याच्या एका ऑफिसमध्ये, पुण्याच्या एका संस्थेने, DRDO ची संस्था, तिथे भाषणासाठी चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. त्या ठिकाणी काही निवृत्त आर्मी ऑफिसर्स माझ्या बरोबर कार्यक्रमामध्ये समाविष्ट झाले होते. त्यातले एक निवृत्त अधिकारी अशाच अवांतर गप्पांच्या ओघात बोलताना बोलले की त्यावेळच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी एक मीटिंग बोलवली होती. त्याच्यामध्ये राज्याचे सगळे पोलीस प्रमुख व राज्याचे सगळे प्रशासकीय प्रमुख, चीफ सेक्रेटरीज यांना पाचारण करण्यात आलं होतं. आणि खूप लेक्चर्स वगैरे झाली, दिवसभराचं ते वर्कशॉप होतं. आणि लेक्चर मध्ये बोलताना वारंवार ते म्हणाले की एक शब्द प्रामुख्याने यायचा, तो म्हणजे यू शुड बी कमिटेड टू, यू शुड बी कमिटेड टू, असा शब्द वारंवार यायचा. तर ते मला म्हणाले की जेव्हा प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला तेव्हा मला राहवलं नाही आणि मी उभा राहून प्रश्न विचारला की मॅडम, तुम्ही जे म्हणताय की यू शुड बी कमिटेड टू, यू शुड बी कमिटेड टू, म्हणजे आम्ही कमिटेड टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला राहायचं की कमिटेड टू लॉज प्रिपेअर्ड बाय पार्लमेंटला राहायचं? हे थोडस स्पष्ट केलं तर बरं होईल. कारण कॉन्स्टिट्युशनल नॉर्म्स पाळत असताना, कायदे कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत निर्माण झालेले आहेत, त्यांची अंमलबजावणी करत असताना दोन्ही जागी कमिटमेंट असणं जास्त महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात संविधानिक कमिटमेंट ही जास्त महत्वाची आहे. तर एक प्रश्न पडलेला आहे माझ्या मनात की whether I should be committed to the laws we have been given as a set of rule by Indian Parliament, or we should be committed to the Constitution of India. आणि तो म्हटलं, to my utter shock, the answer from madam came that you should be committed to me. Since I am a prime minister, you should be committed to me. एकाधिकारशाहीची सुरुवात आता केंद्रात असलेल्या सरकारकडून झालेली आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. थोडेसे तुम्ही जर या 312 क चे संदर्भ 1972 सालची घटना दुरुस्ती जर विचारात घेतली तर एकाधिकारशाही कडे आपली लोकशाही नेण्याचा प्रयत्न भूतकाळातही झालेला आहे, आपल्या लक्षात येईल. परंतु अतिशय सावधपणे, अतिशय सुज्ञपणे वी द पीपल ऑफ इंडिया, भारताच्या लोकांनी तो संविधानिक मार्गानेच हाणून पाडला आणि संविधानिक मार्गानेच संविधानिक लोकशाही जिवंत ठेवली, हेही या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी 312 क या अनुच्छेदाचं आपण वाचन करणारच आहोत. त्याच्यामध्ये ब्रिटिशाकडून लिगेसीने आलेल्या काही सेवा आहेत, काही न्यायिक सेवा आहेत. इथे न्यायिक 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 शब्द वारंवार तुम्हाला येतो. असं तुमच्या मनात येत नाही की ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह हे दोन जर लेजिस्लेचरला कंट्रोल करता आले तर लेजिस्लेचर हे सुप्रीम आहे. संविधान काय म्हणतं? याच्यात चेक अँड बॅलन्स आहे.
तुम्ही ऍब्सोल्युटली कार्यकारी मंडळांना कंट्रोल नाही करू शकत, आयदर ज्युडिशियरी ऑर लेजिस्लेचर. तुम्ही ऍब्सोल्युटली ज्युडिशियरीला आयदर एक्झिक्युटिव्ह ऑर लेजिस्लेचर कंट्रोल नाही करू शकत, आणि लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी ह्याही कंट्रोल करू शकत. तो चेक अँड बॅलन्सचा संदर्भ या ठिकाणी आहे. तो चेक अँड बॅलन्सच्या संदर्भाला कुठं छेद किंवा भेद तर दिला जात नाही आहे ना. न्यायिक सेवा आणि कार्यकारी सेवा या दोन्ही आपल्या अखत्यारीत ठेवण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना. ही दृष्टी पारायणामधून आपल्याला आली पाहिजे. आणि असं होत असेल तर टीकेचा भाग सोडून द्या. त्याच्यातलं प्लस मायनस बघून आपण एक तर्कविवेकी तुलनात्मक विवेचन जर त्याचं बघितलं तर दाखवलं जातंय की देश एक संघ राहिला पाहिजे. हेही तितकंच खरं आहे. पण काहीतरी करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी जे अति चांगलं आम्ही करतोय असा आवाहन आणला जातोय, त्याची फलश्रुती खरंच तशी आहे का? हे इन्फरन्स, परसेप्शन वरून जे इन्फरन्स तयार होतं, ते इन्फरन्स या ठिकाणी जास्त महत्वाचं, आणि तीच सत्यशोधकता आहे. खरंच तसं झालं आहे. आता या देशामध्ये मागे काही हक्काट्या अशा उडाल्या की भारताचे खंड पडतील, साऊथचं एक वेगळं राज्य होईल, तिकडे खलिस्तानच्या चळवळी चालू आहे, तिकडे नॉर्थ ईस्टच्या सिस्टर सगळ्या भारतापासून तुटून चीनमध्ये जाण्याचं किंवा स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पंजाब आणि हे सिंध प्रांत वगैरे इथे काही ना काही गडबडी चालूच असतात. हे 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 सगळं विचारात घेऊन तुम्हाला एकसंघी कारभार तर निश्चित करायचा आहे. देश हा एकसंघ राहिलाच पाहिजे, एकत्रित राहिला पाहिजे. त्यासाठी शुद्ध हेतूने तुम्ही घटनेमध्ये काही बदल निश्चितपणे केले पाहिजे. पण त्याचे परिणाम हे तसे दिसले पाहिजे, किंबहुना हे शस्त्र, ही सामुग्री तुमच्या हाती असल्याने तुम्ही याचा वापर लोकशाहीला मारक अशा एकाधिकारशाहीसाठी तर करत नाहीये ना. हेही बघणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून वी द पीपल ऑफ इंडिया, संविधान समजून घेत असताना इतकं सोपं आहे असं समजू नका. संविधानातलं ते बारकाईचं मर्म आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मला वाटतं ह्या पारायणाचा एक प्रमुख उद्देश तो आहे की आपण इतके दिवस, आज 167 दिवस सलग आपण रोज सकाळी पारायण करतो. नेहमी वाचन करत असताना त्याचे वास्तवातले काय दाखले आहेत, त्याचा संदर्भ आहे त्या परिस्थितीत कसा आहे, हे जाणून घेण्याचा आपण जाणून बुजून प्रयत्न करतो. आणि तो एवढ्यासाठी करतो की एक समाविक विवेकी दृष्टी आपल्या स्वतःच्या संविधानाबद्दल लोकांमध्ये जागृत झाली पाहिजे, युवकांमध्ये जागृत झाली पाहिजे. ज्याला कळू शकतं, ज्यांना वाचता लिहिता येतं, आपण शिक्षित स्वतःला समजतो, तर आपल्याला हे सगळं कळलं पाहिजे. आणि याचं तुलनात्मक विवेचन, विवेकपूर्ण संधान हेही आपल्याला बांधता आलं पाहिजे. हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून हा एवढा प्रपंच आणि इतकं बोलण्याचं आणि इतके उदाहरणं सांगून बोलण्याचा उद्देश आहे. पुढे आपण बघूया. आज 312 क च्या फक्त सुरुवात करून इथेच थांबतो, कारण वेळेची मर्यादा आहे. उद्या आपण 168व्या पुष्पाला सुरुवात करू. आणि ही सुरुवात करत असताना आपण 23 जानेवारी 2022 पुढचं पुष्प जेव्हा गुंफू तेव्हा 312 क यातले बारकावे निश्चितपणे अभ्यासू. तोपर्यंत तुमच्या परवानगीने रजा घेतो. धन्यवाद.